वाजते मात्र संभाजी यांना सन्मानित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. हॅलो. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संभाजी घोरपडे. अष्टपैलू कामगिरी, फलंदाजीमध्ये 6 चेंडू 10 धावांचं योगदान आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक 5 धावा आणि 2 फलंदाज बाद. आणि या मॅन ऑफ द मॅच साठी दिल्या जाणाऱ्या ज्या ब्रँडेड स्पोर्ट्स टी शर्ट्स आहेत त्या आम्हाला प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही नावे आहेत की ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी नक्कीच लाभलंय. उल्लेख आपण करत होतो की ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं. यामध्ये सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, आदरणीय हनुमंतजी चौधर साहेब, सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेब, आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब, सन्माननीय रामदासजी महानवर साहेब, आदरणीय राहुलजी हजारे साहेब, सन्माननीय महेशजी गुरव साहेब, आदरणीय राजेशजी मोहिते साहेब, सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, सन्माननीय अविनाशजी शेट्टे साहेब, माननीय श्री गोपाळ शेठ भगत. सर्वांना टी शर्ट दिलेत. आपण टी शर्ट घालूनच मैदानात उतरायचं आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी लागेल टीमला. माननीय अशोकरावजी मोठे साहेब, सन्माननीय रामदास शिवाळे साहेब 11 टी शर्ट दिलेत. सन्माननीय भारतजी नारायणवार साहेब, आदरणीय संदीपजी खलाटे साहेब प्रदीप स्पोर्ट्स, प्रवीणजी सकपाळ साहेब, नवनाथजी कोळेकर साहेब, मनमीत कळसी, जानकी अण्णा, जॉन तिवारी, सुनील चव्हाण सर युनिव्हर्सल कम्प्युटर्स, अनंत माने, सूर्या स्पोर्ट्स, राहुल चव्हाण आणि साबीर भाई या सर्वांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्व सन्माननीयांचं अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य लाभलं. सो नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सामना या ठिकाणी सुरू आहे. एक महत्त्वपूर्ण लढत शिवशंभ विरुद्ध बॅट बॉईज या 2 संघादरम्यानची ही लढत या ठिकाणी सूर्यकांत मस्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू होता. खरं तर 3 षटकांची ही लढत असेल आणि 3 षटकांमध्ये किती टार्गेट उभारावं लागेल याचा मात्र सारासार विचार करत असताना या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचा मात्र शुभागमणी या मंचाच्या दिशेनं होत असताना आता सरांना विनंती आहे सर या मंचावरती मुख्य मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातो. आणि हा सन्मान करत असताना सर्व शिव प्रेमींच्या डोक्यावरती मात्र आपण जय शिवराय
असं लिहिलेलं एक नक्कीच टोपी परिधान करून आपण प्रत्येक सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये अली आहे चेंडूच्या खाली. तोपर्यंत मात्र 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातात. या ठिकाणी तर यावेळेला मात्र मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच राहिलेले जय सर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल. तसेच वैभव मोरे साहेबांचा सत्कार सचिन भोईर साहेब करतील. वैभव मोरे साहेब. तर मुकुंद याने मात्र हा झेल कंप्लीट केला. राजा आणि फलंदाज मात्र मुकुंद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र मुकुंदच्या बॅट मधून येतोय जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक जरूर आहे मात्र केवळ दर्शक बनून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौका. पलीकडे मुकुंदच्या बॅट मधून येतोय दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकेरी दुहेरी धावेनं सातत्यानं धावफलक तुम्हाला हलता ठेवावा लागेल आणि मुकुंदला जितका जास्त वेळ तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळेल. कारण मुकुंदचे दोनही फटके जर आपण पाहिले तर अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे पाहायला मिळाले. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता ज्या चेंडूला शॉर्ट पुल करत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार वळवला आणि त्यानंतर फुलर लेनचा चेंडू होता ड्रायव्हिंग लेंथला त्या चेंडूला अलॉंग द कार्पेट कव्हर आणि मिड ऑफच्या मधून लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 धावांकरता आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे ही गुणवत्ता चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला मैदानावरती खेळ साकारावा लागेल. परंतु अशा प्रकारचे ब्लाइंड स्ट्रोक हे खरं तर तुम्हाला थोडेसे नुकसानदायक ठरू शकतात आणि जिथे जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नसेल तर मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा मानस दर्शवला गेला अगेन्स्ट द विंड. तुम्हाला हा धोका पत्करता येणार नाहीये कारण शिवाजी महानवरचा जर आपण विचार केला तर शिवाजी महानवर एक अतिशय वेगवान आणि तेजतर्रास गोलंदाज आहेत. कोणत्याही प्रकारे बॅट या ठिकाणी इन्व्हॉल्व नाहीये. पंचांचा इशारा बाय की लेग बायचा येस
मेहताब शेख आहेत आणि राजेश पुजारी आपल्याला स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला चांगला सन्मान दिला गेलाय. पहा, प्रतिस्पर्धी संघातील हा सर्वाधिक घातक गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला आपली विकेट द्यायची नाही आहे. खरं तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र जो मोमेंटम आहे तो मोमेंटम आपल्याला पुन्हा एकदा शिवशंभो संघाकडे पाहायला मिळाला. परंतु जर मोठे फटके खेळण्याच्या नादात तुम्ही इथे चेंडू डॉट केलेत तर संघासाठी थोडंसं नुकसानदायक हे जरूर ठरू शकतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आता शिवाजी यांनी देखील ओळखले की विकेट मिळवण्यात अर्थ नाही आहे. इथे जितके जास्त चेंडू निर्धाव फेकता येईल ती संघासाठी जमेची बाजू असणार आहे. म्हणजे दोनही संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये रणनीती आखताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर वेग प्रचंड आहे. शिवाजी म्हटल्यानंतर या ठिकाणी भन्नाट वेग आपल्याला त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. या दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाही आहे. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू झाले तब्बल 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि कदाचित इथे आता धोका पत्करण्याची गरज असेल कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती नेहमी फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जाताना आपण पाहिलेत. मुकुंदचा जर विचार केला तर 2 चौकार मुकुंदच्या बॅटमधून आलेत आणि इथे जर का एखादा मोठा फटका मुकुंदच्या बॅटमधून आला तर मात्र पुन्हा संघ बॅलन्स होताना पाहायला मिळेल. होय, यावेळेला कट केला आहे चेंडूला. येतोय तडमान सीमा रेषेच्या पलीकडे मुकुंदच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक कलात्मक फटका, चौकार. धावा धावफलकावरती आल्यात 18 धावा. 18 2 गडी बाद 18 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आता येणारे 6ही चेंडू तुम्हाला फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ करायचा आहे. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं सूत्र. पहिल्या विकेटचं पतन झालं ज्यावेळेला संघाची धावसंख्या 1 होती. दुसरा विकेट ज्यावेळेला गमावला त्यावेळेला फक्त 3 धावा धावफलकावरती होते आणि तिथून जर पाहिलं तर या 2 खेळाडूंमध्ये मात्र 15 धावांची भागीदारी होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 महत्वपूर्ण धावा या 2 खेळाडूंना या भागीदारीमध्ये साकारल्या, ज्यामध्ये मुकुंदच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले. 13 धावांचं योगदान राहिले. गोलंदाज अंतिम षटक घेऊन राजा आणि राजावरती आक्रमण होणार. या एंडनं सूर्यकांत दादाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणार का? खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅन रिझर्व मध्ये शिवाजी महानवर त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 19 धावा धावफलकावरती आल्यात. एनिथिंग अराउंड 30+. 3 षटकांचा सामना म्हटला तर कमीत कमी 30+ धावा या धावफलकावरती असणं बंधनकारक. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात, म्हणजे येणाऱ्या 5 शेड्यूलमध्ये कमीत कमी 11 धावा शिवशंभो संघाचं हे पहिलं लक्ष असणार आहे. कारण शिवशंभो संघाकडे देखील गोलंदाजी जर आपण पाहिली तर बापू सारखा वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सचिन भोईर हा एक विकल्प या संघामध्ये उपलब्ध आहे. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर जय सरांसारखा एक गोलंदाज या संघामध्ये आहे. त्यामुळे रिस्क इथे उचलली जाणार. मनोज होते चूक मनोज कडून आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक आणि इथे मुकुंद थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला व सूर्यकांत दादांच्या एनर्जीचा खरंच या ठिकाणी मी म्हणेन कौतुक करावं लागेल.
पहिल्या चेंडूपासून मैदानावरती उभे आहेत आणि अगदी यंगेस्ट खेळाडूंना देखील आपण पाण्याची मागणी करताना पाहतो. काही वेळेला खेळाडू आपल्याला अगदी मैदानावरती बसलेले देखील आपण पाहिले, परंतु सूर्यकांत दादाची जी एनर्जी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते ना, खरं तर हे सर्व जे गुण आहेत ना या खेळाडूंना एक वेगळा दर्जा देतात. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय. चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाचं. सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा, त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू निर्धाव. आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या षटकामध्ये आल्या धावा फक्त आणि फक्त 5. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 23 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 24 धावांचं. अगदी त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर इथे मात्र कुठेतरी ज्या धावा उभारल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये 23-24 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं जात आहे. आणि जसा खेळ पुढे सरकेल ना तसं आपण नक्कीच या ठिकाणी भाकीत करूया की कमीत कमी 5 ते 6 धावा जर आणखी धावफलकावरती असता तर या सामन्यामध्ये मात्र आपल्याला वेगळी चुरस ही नक्कीच पाहायला मिळाली असती. खरं तर हे कॅल्क्युलेशन्स असतात. क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला नेहमी कॅल्क्युलेशन्स माइंडमध्ये सुरू ठेवावे लागतात. अगदी सूर्यकांत दादासारखा महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता, एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर तुमच्या समवेत होता. शेवटच्या 4 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचं फुटवर्क वापरलं गेलं नाही, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं ना तर मुकुंदनं ताकदीपेक्षा फटक्यांमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, परंतु शेवटच्या षटकात जर आपण पाहिलं तर कुठेतरी टेक्निक थोडीशी रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. जिथे चेंडूवरती जोरात प्रहार करण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि यामुळेच फुटवर्कचा वापर झाला नाही. चेंडू खरं तर लो राहिले, हा देखील त्यामधला महत्त्वाचा फॅक्टर ठरला.
नक्कीच प्रवीण सर, बघा सामना किती मोठा आहे. कारण निश्चितच आपण जर विकेट हॅट्रिक घेतली तर मग मात्र व्यासपीठावर असं असतं. आदरणीय बापूसाहेब यांच्या वतीने सतीश साहेब यांच्या वतीने 5001 रुपयाचं रोख पाचकीत आलेले आहे. धन्यवाद. बॅकबोन असणारा हा यावेळेस अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज इनॅट नंबर 3 वरती पाहतोय. बऱ्याच कालावधीनंतर आपण इन ऍक्शन त्याला पाहणार आहोत. इनॅट नंबर 3 वरती गोलंदाज बापू. या दरम्यान टप्पा पर्यंत कसा बाहेर निघाला चेंडू मात्र हलक्यात लॉफ केला. चेंडूच्या वेगाचा फायदा करून घेतला आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या माध्यमातून सर 4 धावन करता. समुद्र संगीत भक्तिमय वातावरण केलं. कारण शिवमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरण करण्याचा निश्चितच एक चांगला घाट घातलाय तो शिवशंभू 40+ चषकाच्या माध्यमातून एसके साऊंड्स अँड इव्हेंट्स उदयदादा पवार आणि सूर्यदादा पवार यांच्यात समवेत. तर बघितला विचार केला प्रवीण सर, तर वेगाचा फायदा करून घेतला. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि मिळाल्या त्या 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडूवरती समाजा घेता कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या माध्यमातून मिळतोय तो दणदणीत खणखणीत शिवशंभू 40+ हा दुसरा चौकार. निघत असेल प्रवीण सर तर बोट का वाकडं करावं, का रिस्क घ्यावी. कारण जवळपास बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या थांबते ती आता मात्र 8च्या घरामध्ये. बिनगडी 1 गडी बाद 8 ही धावसंख्या समीकरणात मात्र होते. येणारे 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. चौकांची हॅट्रिक होईल का? या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू चांगला कमबॅक केलाय. ब्लॉक कॉल व्हॅल्यून टाकला चेंडू होता, न समजला चेंडू होता. यावेळेस स्टिअर केलं, चेंडूला सन्मान दिलाय. यावेळेस ओळखलं फलंदाज मनोजने की या चेंडूवरती रिस्क घेणं तितकं सोपं नाहीये आणि मग सन्मान दिला गेला. असं म्हणतात ना प्रवीण सर की खराब चेंडूवरती तुम्ही प्रहार करा आणि चांगल्या चेंडूला मात्र तुम्ही सन्मान दिला ना तर मग मात्र निश्चितच तुम्ही क्रिकेटमध्ये अतिशय मोठ्या स्तरावर जाऊ शकता. परंतु यावेळेस बघितलं तर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 9च्या घरामध्ये. येणार 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज बापू पुन्हा तयार. काहीसा अडथळा पावलांमध्ये निर्माण झाला म्हणून काय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मागो तयार. मुंबई पुणे हायवे एंड करून मारा करेल तडकेबंद फलंदाज मनीष धायगुड्याला. मनीषचा विचार केला अद्यापर्यंत एकही चेंडू न खेळला गेला. म्हणजे पहिल्यांदाच यावेळेस सामना करेल तो गोलंदाज बापूचा फलंदाज मनीष धायगुडे. यावेळेचा स्लोवर वन चेंडू होता.
फसवा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय, अवांतर 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावांच्या भारत समीकरण मात्र 2 ने वाढतं. अवांतर +22 ना दसरा ना दिवाळी यावेळेस 2 धावा आता मात्र मिळतात. अगोदरच तुमची धावांची गुंतवणूक आता मात्र कमी आहे आणि या अशातच जर तुम्ही अतिरिक्त धावा दिल्या तर मग मात्र तुम्ही कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेत छायेमध्ये नेऊन टाकता. धावसंख्या आहे ती दाफलकरती 1 गडी बाद 11च्या घरामध्ये येणारी 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. धावसंख्या आहे ती दाफलकरती 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. अद्याप एक चेंडू देखील शिल्लक यावेळेस षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळी बॅकफूट पंच करायचा होता, चेंडूला बिरकून लावायचं होतं कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या माध्यमातून, परंतु अतिशय सुंदर चेंडू बघा, अनइव्हन बाउन्स आपण ज्याला म्हणतो ना तो अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू गेला तो निर्धाव आणि समीकरण मात्र उरतोय. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस बॅडबॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला नवीन गोलंदाज यावेळेस जय सर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. एलजी यांकडून राईट टाइम ओव्हर द विकेट चा मारा करतील. निश्चितच जवळपास विचार केला प्रवीण सर तर शिवशंभू संघाला जर या सामन्यात मुसंडी मारायचे असेल ना तर मग मात्र एक चमत्कार करावा लागेल. चांगल्या योग्य टप्प्यावरती नियंत्रित मारा करून हे षटक जे जय शरद हे त्या षटकामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 धावांवरती रोखले गेले पाहिजे, तदनंतर चुरस निर्माण होऊ शकते. परंतु क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये जर तर स्थान नसतं. या दरम्यान मनोज कामटे आता मात्र ऑन स्ट्राईक आहे. यावेळेचा आखो टप्प्यात चेंडूला मात्र भिरकावला चेंडू जातोय तो चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि याच बरोबर एक झेल पूर्ण होतोय आणि याच बरोबर फलंदाज मनोज कामटे यांचा बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. अतिशय सुंदर झेल पकडला क्षेत्ररक्षक यांनी आणि निश्चितच प्रेस असं म्हणतात की संधी ही येत नसते, संधी ही निर्माण करायची असते आणि ती संधी झेलच्या रूपामध्ये मात्र पूर्ण केली गेली आणि निश्चितच एक धक्का मात्र दिला तो बॅडबॉय स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. नवीन फलंदाज यावेळेस आलीने मात्र स्टीअर केला, चेंडू जातोय तो कव्हर पॉईंटच्या माध्यमातून एका धावे करत दुसऱ्या धावे देखील सहजरे पूर्ण. थोडंसं आळशी क्रिकेट म्हणावं लागेल, थोडंसं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. थेट फेकी आणि क्विक फेकी जर झाली असती तर मग फक्त एकाच धावेत समाधान मानावं लागलं असतं, परंतु दुसरी धाव देखील अगदी लिहिल्यापणे धावली गेली. ते मनीष धायगोडे आणि फलंदाज अली यांच्या माध्यमातून 2 धावा आता धाव पूर्ण करतात. या 2 धावां समीकरण 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 14च्या घरामध्ये. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. परंतु विचार केला तर निश्चितच एक जबरदस्त सामना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅडबॉय स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध
शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघात या दरम्यान जाणून बुजून चेंडू हवेत लॉफ केला, चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून सीमारेषेमध्ये एक चेंडू आणि खेळाडूंच्या या रेसमध्ये चेंडू जिंकतोय बाजी आणि मिळतोय तो चौकार. नक्कीच प्रवीण सर, आपण जर बघितलं तर चुकीला माफी नाहीये. मागची मिसफील्ड झाली, मिसफील्डमुळे काय झालं की फलंदाज अली आता स्ट्राईकवरती आला आणि अलीने पुन्हा एकदा चेंडूला लॉफ केले, चेंडूची लाईन लेंथ ओळखली, वेग ओळखला आणि मात्र भिरकावून लावलं ते चौकाराची. या चौकारमुळे समीकरण आता मात्र खुले झाले. येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षक दिनेश भोळे आता मात्र झेल पूर्ण करतो आणि जो डोकेदुखी ठरला होता संघासाठी शिवशंभोला ती डोकेदुखी बघा सर, सामना कधी शिवशंभोवर झुकतोय तर कधी झुकतोय बॅट बॉल संघाकडे. चौकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की सामना जवळपास झुकलाय बॅट बॉल स्पोर्ट क्लब कळंबोली संघाकडे, परंतु अतिशय सुरेख झेल टिपला गेला दिनेश भोईर कडवी आणि पुन्हा एकदा सामना फिरलाय तो शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली संघाकडे. येणारे जवळपास 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतात राजू. बॅकफूट पंच केला गेला, चेंडू आता स्टेअर केला गेला, चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक मुकुंद कोणती चूक करत नाही. 1 धावावर समाधान मानावं लागेल. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते आणि बराच वेळ जर बघितलं धावसंख्याचं खातं मात्र 1 ने हलतंय. धावसंख्या थांबते ती 19च्या घरात. 3 गडी बाद 19 ही धावसंख्या धाव फलकावरती. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. जमीची बाजू 1 म्हणजे फलंदाज मनीष धायगुडे अद्याप देखील खेळपट्टीवरती आहे. तर या दरम्यान 2 धावा आता मात्र मिळत आहेत. थोडंसं फंबल इथं पाहायला मिळालं. या 2 समीकरणामध्ये 2 वाढत आहेत. धावसंख्या थांबते ती आता मात्र 21च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. या दरम्यान विनंती असेल, माझा आवाज काळभैर संघाच्या संगणकाच्या कानापर्यंत जात असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर लॉट्स ओढतील आणि निश्चितच त्या लॉट्समध्ये जो लकी ड्रॉ होईल त्यामध्ये एका संघाला पुढे चाल देईल आणि दुसरा संघ खेळेल तो TCC स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर चला, काळभैरव आणि यातून जो सामना जिंकेल तो संघ. या 2 संघनायकांनी मात्र आपण हा सामना संपल्यानंतर त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. प्रवीण सर, येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. निश्चित एक चमत्कार तुम्हाला करावा लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल. सगळं तयार होतं. तर चला, पंच राजेश विनंती करायची की आपण कृपया ताकीद करायची सूचना करायची आहे की कृपया लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. दिनेश भोईर यांच्या माध्यमातून निश्चितच यावेळेस षटक क्रमांक अंतिम शेवटचं वैयक्तिक पहिलं या संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारं षटक आता मात्र हाताळतोय. शिवशंभो संघाचं अस्तित्व या क्रिकेट शृंखलेमध्ये आहे की नाही याचं मात्र जिवंत, मूर्तिमंत आणि निर्णायक षटक यावेळेस प्रवीण सर हातात आहे. ते आता मात्र गोलंदाज दिनेश भोईर यांच्या माध्यमामध्ये. जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र गोलंदाज दिनेश भोईर. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. या दरम्यान यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफासित बाद. तंबूच्या आश्रयाला 4था फलंदाज.
नंबर 6 वरती आपण पाहत आहात फलंदाज नवीन फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंड असेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद होतोय आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती पाय धक्का होतोय गोलंदाज दिनेश भोईर. दरम्यान अकोटपा चेंडू होता. चेंडू काही मुकूनला स्टार्ट घेतली जा असते तर मग मात्र निश्चितच चित्र वेगळं झालं असतं. परंतु बघा वेळ निघून गेलेली 2 धावा आता धावा पूर्ण करतो तो फलंदाज आणि याच बरोबर धावसंख्येचं खात्यामध्ये 2 वाढते. बराच काळ शांत असं धावफलक 2 पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते. ती 4 गडी बाद 23च्या घरामध्ये येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावा जवळपास हा सामना झुकलाय तो बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाकडे. या दरम्यान चेंडू हवेत वास्तव्य करतोय आणि चेंडू जातोय तो शेवटी दान होतोय तो जमिनीला. आणि आता मात्र याच बरोबर शिवशंभो चषक 40+ च्या या क्रिकेट शृंखलेमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये बॅट बॉय संघ आता मात्र प्रवेश मिळवतोय. चला